तर नमस्कार मित्रांनो, मी आहे शुभम गजबिये आणि वेलकम आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि तुम्ही जर नवीन असाल, पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल, तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. आणि आजचा टॉपिक आहे शेअर मार्केटमध्ये लॉसचं कारण. भरपूरदा ऐकलं असेल बिगिनरला की शेअर मार्केटमध्ये मला लॉस झालेला आहे. मी पण भरपूरदा ऐकलेलं आहे की मला 20,000चा लॉस आहे, कोणी म्हणते मला 50,000चा लॉस आहे. पण ह्या लॉसच्या मागचं रिझन त्यांना पण नाही माहिती. सगळेजण हेच म्हणतात शेअर मार्केट एक जुवा आहे आणि याच्या दूरच राहावं. अरे, जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये काही नॉलेजच नाही आहे त्या गोष्टीचं आणि तुम्ही डायरेक्ट जर इन्व्हेस्ट करत असाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला लॉस होणार आहे. तुम्ही जे गोष्ट तुम्हाला येतच नाही ती गोष्ट तुम्ही करणार तर तुम्हाला लॉस तर झेलावंच लागणार आहे. आधी तुम्हाला शेअर मार्केटमध्ये काहीतरी वेळ द्यावा लागेल. वेळ दिल्यानंतर तुम्हाला शिकायला मिळेल. जर तुम्ही शिकलेच नाही आणि तुम्ही जर म्हणणार की मला 10,000 रुपये इन्व्हेस्ट करून मला 5,000 रुपये उद्याच प्रॉफिट झालं पाहिजे, तर असं होणार नाही. तुम्हाला आधी त्या गोष्टीला 2 वर्ष, 1 वर्ष, 2 वर्ष प्रॉपर तुम्हाला त्याला द्यावं लागेल. तेव्हाच तुम्हाला शेअर मार्केटमध्ये थोडा प्रॉफिट जनरेट करता येणार. आणि भरपूरसे लोक असे आहे की त्यांना 10,000वर 5,000 प्रॉफिट पाहिजे. असं नाही होत. ते एखादा दिवसच असा निघतो की 10,000चे 1,00,000 पण होऊ शकतात. पण तेवढा पेशन्स, सायकॉलॉजी हे सगळं तुम्हाला आधी शिकावं लागेल. शेअर मार्केटमध्ये सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हा नोट करून घ्या. सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे पेशन्स. पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही पेशन्स ठेवला तर तुम्हाला 10,000चे तुमचे 5,000 बनायला पण वेळ लागत नाही. पण 10,000चे तुम्ही 10,000 गमवायला वेळ पण लागणार नाही, जोपर्यंत तुम्ही शेअर मार्केटमध्ये आधी शिकणार नाही. तर तुम्हाला आधी भरपूरसं काही शिकावं लागेल. जर तुम्हाला शेअर मार्केटबद्दल बेसिक माहिती जर पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही व्हिडिओ सर्च करू शकता आणि ते तुम्ही शिकू शकता. बेसिक पॉईंट मी तुम्हाला सांगितलेले आहे व्हिडिओमध्ये, ते जाऊन पण तुम्ही बघू शकता. आणि मेन पॉईंट हा आहे की तुम्हाला आधी लाईव्ह मार्केटमध्ये किंवा पेपर ट्रेडिंग करावं लागेल तुम्हाला. आणि मेन म्हणजे तुम्ही जर 1,000 रुपयापासून स्टार्ट करत आहे किंवा 10,000पासून स्टार्ट करत आहे तर तुम्हाला 1:2चा रेशिओ ठेवून तुम्हाला 10 पॉईंटचा स्टॉप लॉस आणि 50 पॉईंटचा तुम्हाला टार्गेट ठेवावं लागेल. तेव्हा जाऊन तुम्ही मार्केटमध्ये प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकता. तर आजच्या पॉईंटमध्ये एवढंच. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहणार.